तर इथे आपलं मुगाच्या डाळीच्या भाज्यांचं पीठ रेडी झालं आहे. आज थोडं साईडला ठेवून देते. आणि मध्ये ना असं केलं की मस्त निघते मग. नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता वाजले 10 आणि मी ती स्वयंपाकाची तयारी करते. त्या दिवशी मी ना माठाची भाजी आणली होती मस्त छान, तर ती करणार आहे आणि चपात्या करणार आहे. आणि सोबत मस्त मी हिरवे मूग भिजत टाकले होते. इथे बघू शकता, हे मम्मीने दिले होते मला हिरवे मूग. तर त्याचे मस्त भजे करणार, हिरव्या मुगाचे भजे. आणि आता इथे चहा ठेवलेला आहे. तर चला आता आधी भाजी वगैरे टाकून घेते पटकन, आणि मग जेव्हा मुगाचे भजे करणार ना त्यावेळेस तुमच्याशी बोलतेस. न सोडा वगैरे न वापरता करणार आहे. तर चला पटापट करून घेते स्वयंपाक. तर माठाची भाजी मी ना आधी लसूण आणि जिरे टाकून फोडणी देते फक्त, आणि वरतून मग लाल मिरची टाकते. तर आज लाल मिरचीची करणार, ते पण जाड लाल मिरचीची. फक्त जिरे आणि लसूण टाकून फोडणी देणार आणि मग लाल तिखट टाकणार. तर जिरे लसूण टाकून मस्त फोडणी दिली भाजीला. आता मीठ टाकून पाणी सुटेल भाजीला. त्याच्यानंतर थोडी कोरडी होत आली ना मग जाड मिरच्यांची चटणी टाकणार मी. तर त्या पण बारीक करावं लागतील कारण मला याला करायचेच आहे भाज्यांना. तर मीठ, तर आता इथे पीठ करून घेते भाज्यांचं, मुगाच्या भाज्यांचं. तर ही इथे अख्खी हिरवे मूग बघू शकता हे. तर मी साल वगैरे काहीच नाही काढणार कारण हिरवे मुगाचे करायचे आपल्याला. टाकी चोळी तर लगेच साल निघून जाईल. आता मूग आहे ना मस्त याच्यात ग्राइंड करून घेऊ. सगळं वगळं असतात ना तशीच करून घेऊ. आणि नंतर मग हिरवी मिरची वाटण वगैरे करून घ्यायचं. तर इथे बघू शकता अशी करून घेतलेला आहे वाटण. चम्मच
तर बघू शकता ह्या पद्धतीचं वाटण केलेलं आहे. पौष्टिक आणि डाएटसाठी एकदम छान भाजी. आता ही बाकीची डाळ आणि त्याच्यात हिरव्या मिरच्या टाकून करून घेऊ. टाकते त्याच्यानंतर आलं, तर याच्यात आता थोडीशी मुगाची डाळ होती, त्यातच हिरवी मिरची, आलं, लसूण टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे छान दळलं जाईल. आणि ओवा त्याच्यातच टाकून द्यायचा. कोथिंबीर नंतर टाकता नाही वरतून. आता थोडंसं पाणी आणि मस्त बारीक करून घ्यायचं. तर इथे पूर्ण बारीक झालं आहे हिरवी मिरची, लसूण, आल्याचं वाटत. थोडंसं पाणी टाकून तर आता हे मिक्स करून घेणार सगळं वाटण हिरवी मिरचीचं. त्यात काहीच कळत नाही हिरवी मिरची आहे की नाही, एकदम बारीक करून घेऊ शेवटच्या याच्यात. आणि त्याच्यात टाकायचं आहे आता ही एक आलाचा तुकडा आहे तो काढून घेते. त्याच्यात आता टाकायचं आहे चवीनुसार मीठ, आणि हळद, एवढंच टाकायचं आहे. आणि मस्त छान त्याची मिक्स करून घ्यायचं. आणि त्यात मी सोडा वगैरे काहीच टाकत नाहीये. आणि थोडीशी धना पावडर टाकते. तर इथे आपलं मुगाच्या डाळीच्या भाज्यांचं पीठ रेडी झालं आहे. आता पटापट पोळ्या करून घेते आणि मस्त भजे काढू. भज्यांचं पीठ पण एकदम रेडी आहे छानपैकी. आणि तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 2 टाइम सुद्धा काढू शकता. तर इथे भाजी पण झाली आहे मस्त आपली माठाची. आता पटापट गरम गरम पोळ्या करून घेते आणि मग भजे काढू ना त्यावेळेस दाखवतेच तुम्हाला. बिना सोड्याचे मुगाचे भजे, ते पण हिरव्या मुगाचे, एकदम पौष्टिक, डाएट साठी सुद्धा एकदम छान आहे आणि मुलांसाठी पण मस्त आहे एकदम. चला तर इथे पोळ्या झाल्या. आता भाजी करून घेते. पोळ्या झाल्या, भाजी झाली, मस्त मुगाची भाजी.
मस्त फुगून जातात, बिना सोड्याचे एवढे मोठे फुगतात. आता कमी गॅसवर मस्त क्रिस्पी करायचे आहे. बघू शकता मस्त भाजी खाल्ली आहे. बघू शकता आणि मध्ये ना असं केलं की मस्त निघते मग एकदम भारी. चव लागते भज्यांची. बियांची आरळ दिले गरम गरम. आता फक्त एकदा बाकीचं वाटाच ठेवून देत पीठ संध्याकाळी तळेल. एकदम त्याच्यासोबत ग्रीन चटणी अशी नाही इतकी भारी लागली असती, पण थोडी तिखट केली तर मस्त लागतंय. खाते कशी खाते बघू शकता. छान आहे भजे, मुगाची भजी छान आहे. कियारा 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 इकडे बघ कशी आहे, टेस्टी आहे का? मी बसली खाण्यासाठी. इतके मस्त लागतंय ना. आणि एक साईडला कमी गॅसवर तळत आहे मस्त क्रिस्पी. हिरव्या मुगाची डाळ असेल ना तरी छान, कारण एकदम पौष्टिक असतं ना सालीच्या डाळीची. आपण कोणते समजा तुरीची केली उडदाची केली एकदम पौष्टिक असतं आपल्यासाठी. म्हणून मुगाची भाजी करताना ना तुम्ही सालीची डाळ घ्या, हिरव्या सालीची डाळ भिजत टाका मस्त. आणि किंवा हिरवे मूग असेल तेच हिरवे मूग असेल ना तरी चालेल. तुम्ही बघितलं असेल मी रेसिपी दाखवली तुम्हाला. आता मस्त मी बाकीचे काढून घेणार, बाकीचं फ्रीजमध्ये ठेवून देणार, मग संध्याकाळी जेवणाच्या वेळेस पण करणार. मस्त लागतं एकदम. तर इथे आज स्वयंपाकामध्ये मस्त मटर पुलाव करते. तर ही भिजलेले मटर आहे आणि मस्त मटर पुलाव आणि कारण भाजी पोळी तशीच आहे ना. आणि थोडस बाहेर गेलो होतो आम्ही, तर इथे मला शुगर फ्री संपली होती तर ती घेऊन आली मी, नेचर शुगर फ्री. तर ही थोडी वेगळी आहे, आधीची वेगळी होती माझी. आधीची बॉक्स संपला तो, तर ती होती. आता ही वेगळी नेचर शुगर फ्री 100 सॅचेट आहे याच्यामध्ये. तर बघू शकता अशी ही घेतलेली आहे.
त्याच्यानंतर डाळ घेऊन आली मी मसूरची 1 किलो, आणि नंतर हे लिक्विड आहे, टिश्यू पेपर आणलेले आहेत, त्याच्यानंतर एक ही वस्तू आणली मी छान आपलं नैवेद्य काढायला, मस्त केळीच्या पाण्याचा ताट आहे, तर मला हे खूप आवडलं, म्हटलं नैवेद्य काढण्यासाठी आणलेलं आहे, हे एकदम मस्त आहे. त्याच्यानंतर अगरबत्ती आणली मी, पापड. तर इथे मी अगरबत्ती आणलेली आहे, हे तर नैवेद्याचं झालं. ही अगरबत्ती आहे, ही खूप छान आहे, प्रीमियम स्टिक आहे, ह्या इतकं छान वाटतो, लॅव्हेंडर आणि ही एक कोणती आहे केव, कोणता आहे काय माहिती फ्लेवर, हा रोज वाटतं, रोज का काहीतरी आहे, आणि ही लॅव्हेंडर आहे, ही फॅन्टेसिया काहीतरी आहे स्टिक, अशा स्टिक आहे. त्याच्यासोबत ना हे आलेलं आहे स्टिक लावण्यासाठी, कुठे गेली ते, इतका सुंदर वास येतोय ना मस्त. In 2022, TikTok Shop went viral for selling this condom called ASOS. No one knew what it tasted like, but the color was wild. The internet was obsessed. It was advertised as something you could pour on everything. तर इथे मी आज करते आपल्या न्यूट्रीपॉट मध्ये पुलाव, मटन पुलाव. तर इथे मसाले आहेत, थोडे मसाले आणला, कांदा, थँक्यू. तर मस्त याच्यात बटाटे टाकलेले आहे, खडे मसाले टाकले आणि कांदा टाकला, छान ना सॉटे करून घ्यायचं आहे. आता याच्यात टाकायचे मसाले, मसाल्यांमध्ये धना पावडर, त्याच्यानंतर लाल तिखट, तर इथे सगळे मसाले टाकले आणि आता आपले वाटाणे आणि तांदूळ कमी घेणार आणि वाटाणे जास्त, म्हणजे मस्त मटर पुलाव.
तसं आता मीठ टाकते, तांदूळ टाकते, तुम्हाला पण दाखवते. तर इथे लावलेला आहे. आता 10 मिनिटात रेडी होईल आपला मटर पुलाव. आज रेसिपी दाखवते तुम्हाला मी. काय मुगाची भजी दाखवले, मटर पुलाव दाखवलं आणि मग छानपैकी मी हे आणलेलं आहे काय म्हणतात नैवेद्याचं ताट. तर ते आता यूज होईलच ते. तर चला तर इथे आपला मटन पुलाव एकदम रेडी आहे आणि असं चिन्ह येतं बघू शकता. झालं की कम्प्लीट ऑफ करायचं, बटन ऑफ करून द्यायचं आणि आता झालं असं तुम्हाला दाखवते. बघू शकता. तर इथे आपला मटर पुलाव एकदम रेडी झालेला आहे. मोकळा मोकळा मस्त बासमती तांदळाचा बघू शकता. आणि हे पण ना एकदम मस्त शिजून जाता असे. आपला मटर पुलाव रेडी झालेला आहे. वा मस्त वास येतोय. या पद्धतीचा मटर पुलाव एकदम रेडी झालाय. गरमच असतो याच्यात. आता जेव्हा जेवू ना फक्त मधला होते भांड काढून पुढे नेऊ आणि मस्त जेवण करून घेऊ. आणि इथे भाजी पण आहे आपली, माठाची भाजी आहे सकाळची, चपात्या आहे. त्याची बघा पापड वगैरे भाजेल मस्त आणि मस्त जेवण करते. हा त्याच्यात आणि पान पण आणलेले आहेत आम्ही. मग जेवण झालं असं पान खाऊ. बघू शकता असे डब्बे आहे पानाच्या अशा. याच्यामध्ये पान आहे, मगईचं पान वाटतं. तर असे 2 पान पण घेऊन आली. चला आता ना जेवण करून घेते आणि त्याच्यानंतर बोलतेच.